नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज डायरेक्ट ब्लाऊजवरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत आणि ते कटिंग कसं करायचं ते तुम्हाला एकदम व्यवस्थित असं मी दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय प्रश्न असतील तर नक्की विचारा। काय होतं आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं आणि डायरेक्ट कटोरी वाढवून दाखवणार आहे मी तुम्हाला। त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज कमी जर असेल तर छोटी कटोरी काढून आपण मोठी कटोरी काढताना आपल्याला ब्लाऊजचा कपडा कमी पडतो। मग त्यावेळेस काय करायचं, ब्लाऊजचा कपडा कमी पडतो म्हणून आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। तर ती कशी वाढवायची खूप सोपी पद्धत आहे। एकदा जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या परफेक्ट लक्षात राहील, दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजही पडणार नाही। त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांनाच हा सोपी पद्धती माहिती व्हायला पाहिजे। चला बघा, इथं मी अगोदर पाठीमागचा भाग कट करून घेते आणि मग समोरच्या भागाची कटिंग करणार आहे। तर आता हा आपला ब्लाऊज जो आहे तो 34 साईजचा ब्लाऊज आहे। ही जी आहे ती ब्लाऊजची माप आहेत, मी बाही कटिंग करून घेतलेली होती आणि त्याच्यावरती आपण हे माप टाकलेलं आहे, म्हणजे लिहून घेतलेलं आहे। तर परफेक्ट अशी बाही कटिंगचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही बघू शकता। तर उंची आपली तयार 14 आहे, त्यामध्ये 1 इंच मिक्स केलं, 15 इंच झालेले आहे। 34 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन मिक्स करतो, बरोबर 10 इंच झालेला आहे। गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे, शोल्डर 3 आहे, मुंडा 6, बाहीची उंची आहे 5 आहे, अधिक 1.5 बरोबर, आता 1.5 नाही आहे, हे अर्धा आहे। आपण अस्तरच्या ब्लाऊजसाठी कटिंग आहे, हे आपलं अस्तर आहे म्हणून बाहीची उंची आपली तयार 5 आहे, त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलेलं आहे शिलाई मार्जिन आणि आपली तयार बाही आपण इथं माप टाकणार आहोत 5.5 इंचाचं। दंडगेर 6 आहे, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स केला, 7.5 इंच आपलं तयार झालेलं आहे। अशा प्रकारचं हे माप आहे, ह्या पद्धतीचं आपण कटिंग करणार आहोत। हे अस्तर आहे आणि हा ब्लाऊज आहे। तर ह्यावेळेस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज शिलाई कसा करायचा एकदम फिनिशिंग सहित परफेक्ट तेही दाखवणार आहे। तर अगोदर हा व्हिडिओ अपलोड होईल, त्याच्यानंतर तो व्हिडिओ अपलोड होईल। चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता जी मापे टाकलेली आहेत आपण त्याचप्रमाणे माप टाकायचं आहे इथं। तर सर्वात अगोदर ब्लाऊज आहे मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे, व्यवस्थित असा ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे, बरोबर करून घ्यायचा आहे। कमी जास्त असेल तर व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मापे टाकायचे आहेत। तर बघा, इकडच्याही साईडने व्यवस्थित करायचं आहे। डायरेक्ट आपण आता अगोदर पाठीमागचं माप काढू, त्याच्यानंतर समोरचं, त्याच्यानंतर बाहीचं कटिंग करायचं आहे आपल्याला। तर बघा ते कसं करायचं, सर्वात अगोदर उंची टाकायची आहे आपली तयार उंची 14, 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 15 इंच आपण इथं मार्किंग करायचं आहे। इंचावरती आपण इथं मार्किंग केलेलं आहे, 15 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर गळा रुंदी घ्यायची आहे। गळा रुंदी किती आहे आपली 2.5 इंच गळा रुंदी आहे आणि शोल्डर किती आहे आपलं 3 इंच शोल्डर आहे। तर आपला इथं आता आपण जिथं गळा रुंदी घेतलेली आहे तिथं आपण पाठीमागच्या ब्लाऊजची उंची टाकायची आहे, तुमच्या जेवढी असेल तेवढी तुम्ही टाकायची आहे। तर मी इथं तयार आपली तयार जी उंची आहे ती 8.5 आहे, आपण मार्जिन अर्धा इंच घेऊया म्हणजे 9.5 इंच झालेलं आहे। हे आपण असं सरळमध्ये मार्क करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजला तुम्हाला इथं जसा हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता। मी इथं चौकोनी ठेवलेला आहे, तर तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही इथं आकार देऊया। आपण असा आकार ठेवला ना, नंतर आपण कुठलीही डिझाईन आपण सहज काढू शकतो। गोल आकार द्यायच्याऐवजी चौकोनी तगी देऊन घ्यायचा आणि तुम्हाला जसं डिझाईन हवं तसं काढू शकता, किंवा गोली काढू शकता, चौकोनी काढू शकता। आता इथं 3 इंच शोल्डर आहे आपलं, तर इथंही आपण 3 इंच आहे का बघून मार्क करायचा आहे मुंडा घेताना। आता 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर 6 इंच आपला ब्लाऊजचा मुंडा आहे, 6 इंच मुंडा आहे, 6 इंचाला इथं मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि इथंही आपण 3 इंच आहे का बघूनच मार्किंग करायचं आहे आणि हे मुंड्याची ही लाईन आपण मार्किंग करून घ्यायची आहे। तर आता मुंडा झालेला आहे। आता आपला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच आहे आणि आपलं 1.5 इंच मार्जिन आहे। तर हे आपलं आता आपला हा फक्त पाठीमागचा भाग आहे, त्यामुळे आपण फक्त 1.5 इंचाला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, कारण समोरचा भाग आपण सेपरेट काढणार आहोत, त्यामुळे
इथं आपण 1.5 इंचाचा मुंडा मार्किंग करून आकार देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देऊन अशा पद्धतीने इथं मुंड्याला आकार दिलेला आहे. तर बघा आता आपण इकडच्या या साईडला इथं बरोबर 15 इंचावरती मार्किंग करायचं आहे. डबल माप का टाकायचं, तर आपलं माप जे आहे ते व्यवस्थित यावं म्हणून आपण डबल माप टाकून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे ते आपण असं मार्किंग करायचं आहे खालच्या बाजूने. आणि इथं आपण कमरेचं माप नाही टाकलं तरीही चालतं. आपण फक्त छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन, हे शिलाई मार्जिन आहे, हा छातीचा चौथा भाग आहे, एवढं जरी माप टाकलं तरी आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो. अशा पद्धतीनं आपलं हे पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता टक्स किती इंचाचा घ्यायचा, टक्स घेताना तुम्ही कुठल्या साईडने 4 इंचावरती टक्स घ्यायचा आहे. 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 4.5 इंचावरती घ्या. 40च्या आपल्या ब्लाऊजसाठी 4 इंचाचा टक्स घ्या. आणि टक्सची उंची जी आहे ती गळ्याच्यापेक्षा कमी घ्यायची. म्हणजे नॉर्मली आपण 4-4.5 इंचाचं घ्यायचं आहे, तर इथं आपण 4 इंचाचा टक्स घालायचा आहे पाठीमागचा. आणि पाठीमागचा टक्स नेहमी 1 इंचाचा घ्यायचा, म्हणजे इकडल्या साईडला अर्धा आणि इकडच्या साईडला अर्धा. आणि असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. वरी एकदम 1.5 इंच आलं पाहिजे आणि खालच्या साईडला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. तर हे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे. हे आपण कट करून घेऊयात. आणि हा गळा मी कट करणार नाही, अस्तरचा ब्लाऊज आहे. आपण अस्तरवरती डिझाईन जशी काढायची आहे त्याप्रमाणे त्याच्यानंतर आपल्याला हे इथं आकार देऊन मार्किंग करून कट करायचं आहे, म्हणजे फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतो. त्यामुळं आपण हे इथलं गळा रुंदीचं कट नाही करणार, हे असंच मार्किंग केलेलं ठेवायचं आहे आपल्याला. ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिलाई करू त्यावेळेस आपण जो पाहिजे तो आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा हे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे. तर आता आपण समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे. तर हे आपण असंच त्यावरती ठेवून थोडं मार्किंग करायचं आहे. त्यामध्ये आता समोरच्या भागामध्ये काय बदल करायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत, त्यामुळं आपण समोरच्या भागामध्ये थोडेसे बदल करणार आहोत पाठीमागच्या भागापेक्षा. तर अगोदर आपण उंची टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चेंजेस करूया. त्याच्या अगोदर आपली हा जो पार्ट आहे तो आपण इथंच असा ठेवून मार्किंग केलं तरीही चालतं. आणि मुंडा आहे एक आपला पाठीमागचा 1.5 इंचाचा आहे, समोरचा जो आहे तो आपला अर्धा इंच 1 इंचाचा असतो. त्यामुळे मुंड्याचा आकार आपण डबल द्यायचा आहे समोरचा. हे बरोबर असं ठेवायचं नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला इथं कटोरी वाढवण्यासाठी आता इथं उंची आहे आपली, तर आपण इथं एक्स्ट्रा 1.5 इंच घेऊन हे परत मार्किंग करूया, म्हणजे आपल्याला डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे. त्यामुळं आता आपण इथं 1.5 इंच घेणार आहोत. आपल्या साईडला बंद बाजू आहे, बंद बाजूवरच्या साईडला आपल्याला 1.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे ते असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्या पुढं पूर्ण मापे टाकायचे आहेत. जी आपली मापे आहेत ना ती पूर्ण माप हे 1.5 इंच अंतर सोडायचं, त्याच्या पुढं टाकायचे. हे कशासाठी, तर कटोरी वाढवण्यासाठी हे माप टाकायचं आहे. आता ह्याच्या पुढं पूर्ण मापं टाकायची. हे वाढवलेलं अंतर आहे ते आपलं फक्त कटोरी वाढवण्यासाठी अंतर आहे. हे त्यामुळं त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. जसं आहे तसंच मार्किंग करायचं आहे. गळा रुंदी, शोल्डर, मुंडा जे आहे तसंच ते आपल्याला मार्किंग करायचं आहे. फक्त मुंडा जो आहे पाठीमागचा मुंड्याला आपण इथं असा 1 इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे. बाकी सर्व माप आपल्याला हेच असं मार्किंग करून व्यवस्थित असं घ्यायचं आहे. बघायचं आहे चेक करून, आपल्याला कपडा हलू द्यायचा नाही. हलवून थोडासा कपडा हलतो आहे आपण तो एकदम व्यवस्थित करून त्याच्या पुढं मार्किंगच्या पुढं आपण हे 1.5 इंच अंतर सोडलं, त्याच्या पुढं आपण माप घेतलेलं आहे. हेही तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण हे अगोदर जशाच्या तसं मी मार्किंग करून घेते आणि 1 इंचाच्या मुंड्याचा आपण
नंतर आकार देऊ शकतो. म्हणून अगोदर जशाच्या तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. छातीचा चौथा भाग, शिलाई मार्जिन हे आता आपण जशाच तसं तिथं शिलाई मार्जिनलाही मार्क करूया, म्हणजे आपल्याला तेही मार्किंग व्यवस्थित करता येईल. तर बघा हे आपलं इथं मार्किंग झालेलं आहे आणि गळा रुंदीच्या ठिकाणी आपण हे असं मार्किंग करूया. तर बघा हे आपण जशाच तसं मार्किंग केलेलं आहे. तर आता आपण समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे. इथं आपण डबल बघूयात, गळा रुंदी बरोबर आपले 2.5 इंच आलेले आहे आणि हे जे आहे ते आपलं 3 इंच शोल्डर आहे. आता आपण इथं मुंड्याचं माप डबल टाकून 1 इंचाचा अगोदर आकार देऊया, म्हणजे व्यवस्थित आपल्याला ब्लाऊजचा आकार आपला दिसेल. हे जे आहे ते 1.5 इंचाचा पाठीमागचा. आता समोरचा आपल्याला बरोबर 1 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे आणि इथं आपण व्यवस्थित असा आकारही देऊन घेणार आहोत. हा आपला छातीचा चौथा भाग, हे आपलं शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे. तर आता आपण माप टाकायचं आहे. तर अगोदर आपण समोरचा गळा घेऊयात. समोरचा गळा आपला तयार 5.5 आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन, 6 इंचाचा आपण गळा इथं मार्किंग करून घेतलेला आहे. आणि इथंही आपण गळा रुंदी 2.5 इंच घेऊन हे असं तयार करायचं आहे. इथं आपण व्यवस्थित असं ब्लाऊजला गोलाकार समोरच्या गळ्याला देऊन घ्यायचं आहे. आता बघा इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही. क्रॉसपट्टी आपण दुसरी काढायची आहे इकडच्या साईडला, कारण आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत. त्यामुळं आपली इथं क्रॉसपट्टी निघत नाही. तर क्रॉसपट्टी आपण दुसरी काढू आणि ती कशी काढायची तेही दाखवणार आहे. तर आता बघा सुरुवातीला 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे. हे आपण आता कटोरी वाढवत आहोत. कुठलीही साईज असू द्या, त्यामध्ये त्यावेळेस तुम्ही असंच 2 इंच अंतर घ्यायचं आहे. आणि 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी इथं जे सोडलेलं अंतर आहे ते 2 इंच घ्यायचं आहे. तर प्रत्येक साईजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहे तेही अपलोड आहेत, पण 34 साईजची डायरेक्ट कपड्यावरची कटिंग होती, म्हणून म्हणलं चला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते बघूया. हे 2 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे. तर वरती आपण 2 इंच घ्यायचं आहे. अगोदर काय करायचं, 2 इंचाचा बॉक्स करायचा, त्याच्यावरती 2 इंच घ्यायचं आणि समोरच्या गळ्यापासून इथंपर्यंत हे जेवढं अंतर येईल ते क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे. हे असं क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे. क्रॉसमध्ये मार्किंग केल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे 1.5 इंच अंतर सोडलं, त्याच्यासमोर छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच जे शिलाई मार्जिन आहे त्याचा मध्य काढायचा आहे. त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला, जितकं येईल त्याचा मध्य काढायचा आपल्याला. आपलं 8.5, 9 आणि 10 आहे, तर याचा मध्य काढायचा 5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे. तुमचं जितकं अंतर येईल तितक्यामध्ये तुम्हाला इथं हे बघा आपलं हे बरोबर 5 इंच आलेलं आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच म्हणजे 10 इंच झालेलं. तर आपलं हे निम्म आपण करून घेतलेलं आहे, बरोबर 5-5 इंचावर घेतले हे आपलं आलेलं आहे. तर हे झालेलं आहे आपलं. काय केलेलं आहे आपण, हे 1.5 इंच अंतर सोडलं आणि छातीचा चौथा भाग आणि मार्जिन आहे त्याचा मध्य काढलेला आहे आणि मध्यावरती मार्किंग केलेलं आहे. आणि इथं समोरच्या गळ्याच्या तिथं 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. हे पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. हे 2 इंच, हे वरती 2 इंच याचा मध्ये काढणे, लिहून घ्या वहीवरती आणि त्याप्रमाणे कटिंग करा. आता इथं आकार देण्यासाठी इथं समोरचा 1 इंचचा मुंडा आहे. 1 इंचच्या मुंड्यापासून इथं तुम्हाला 2.5-3 इंचावरती मार्किंग करा. 2.5 किंवा 2.5-3 इंचावरती मार्किंग करा आणि हे जे आहे ते असं गोलाकारमध्ये जोडून घ्या. अशा पद्धतीनं हे असं व्यवस्थित अशी तो आपली कटोरीचा इकडच्या साईडचा आकार आलेला आहे. आता आपण खालच्या साईडला आकार देण्यासाठी हे जे आहे ते असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. क्रॉसमध्ये मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे, म्हणून डबल फोल्ड टेप करायचा
आणि याचा इथं मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य काढलेला आहे त्या ठिकाणी आपण 2 इंच किंवा 2.5 इंच घेतलं तरीही चालेल, त्यामध्ये काहीच बदल होत नाही. 2 इंच किंवा 2.5 इंच घेतलं तरी चालेल. आपण परत एकमेकावरती टोके ठेवून कटोरीचं माप आपण कमी जास्त करू शकतो, म्हणजे क्रॉस जे अंतर आलेलं आहे ते कट करू शकतो. म्हणून इथं तुम्ही 2 इंच घेतलं तरी चालेल किंवा 2.5 इंच घेतलं तरीही चालेल. इथं आपण 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि हे क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. म्हणजे बघा आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे, सहज, एकदम सहज, कोणाच्याही लक्षात येईल आणि परफेक्ट येईल. एकदम अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तर बघा इथं मी काय केलेलं आहे, डायरेक्ट कटोरी वाढवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपलं हे डायरेक्ट कटोरी वाढवून घेतलेली आहे. तर कशी वाढवली कटोरी तुम्हाला आणखीन एक वेळेस मी समजावून सांगते. तर बघा काय केलेलं आहे, आपण पाठीमागचा जो पार्ट आहे तो जसाच तसा मार्किंग केलेला आहे. मार्किंग कसं केलं, अगोदर 1.5 इंच अंतर पूर्ण उंचीवरती, पूर्ण उंचीमध्ये मिक्स केलेलं नाही आपण. ज्या इथं उंची घेतलेली आहे, पूर्ण उंची घेतली त्याच बाजूला इथं 1.5 इंच अंतर सोडून घेतलेलं आहे. आणि त्याच्या पुढं आपण पाठीमागचा जो पार्ट आपण हा माप काढलेला आहे त्याचा इथं मार्किंग केलं. मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला 1 इंचाचा मुंडा दिला. बदल काय काय केले, समोरचा गळा घेतला. त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिनलाही मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, 2 इंचवरती हा बॉक्स तयार केलेला आहे. इथं क्रॉसपट्टी निघत नाही, आपण क्रॉसपट्टी दुसरी काढायची आहे. त्याच्यानंतर 2 इंचाचा बॉक्स तयार केला, त्याच्यावरती 2 इंच घेतलं. समोरच्या गळ्यापासून 2 इंचापर्यंत क्रॉसमध्ये मार्क केला आहे. जितकं अंतर येईल तितकं क्रॉसमध्ये मार्क करायचं, अंतर मोजायचं नाही, फक्त क्रॉसमध्ये मार्क करायचं. त्याच्यानंतर आपल्याला हे मार्क केल्याच्यानंतर काय करायचं आहे, 1 इंचाचा मुंडा आहे तिथून तुम्ही 2.5 पावणे 3 इंचावरती मार्क करायचं आहे. 2.5 किंवा पावणे 3 इंच. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, छातीचा चौथा म्हणजे हे 1.5 इंच अंतर सोडून छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे त्याचा मध्य काढायचा. मध्यावरती मार्किंग करायचं आहे. जितकं येईल तितकं प्रत्येक साईजच्या ब्लाऊजनुसार असंच कटिंग करा. मध्यावरती मार्किंग केलेलं आहे. मध्यावरती मार्किंग केल्यानंतर इथं आपण 2 इंच वरती घेऊन क्रॉसमध्ये जे जोडलेलं आहे इथून इथपर्यंत, इथून जे मध्य आहे तिथपर्यंत असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे तिथंच ह्या क्रॉसचा आपल्याला मध्य घ्यायचं आहे. आणि मध्य ज्या ठिकाणी घेतलेलं आहे तिथं आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 2 इंचावरती मार्किंग करून इथून इथं आणि इथून इथं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. आणि आपल्याला परत इथं गळ्याच्या तिथं 1 इंच घेऊन आपल्याला इथून आपण पावणे 3-2.5 घेतलेलं हे तिन्ही पॉईंट जोडायचे, म्हणजे आपली डायरेक्ट कटोरी इथं तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने समोरच्या भागाचं हे आपलं एकदम व्यवस्थित असं मार्किंग झालेलं आहे. तर हे कटिंग कसं करायचं, तर हा भाग आपल्याला फक्त कटोरी वाढवण्यासाठीच पाहिजे होता, त्यामुळे आपण हे आता असं कट करायचं आहे. तर हा कपडा आपण उरलेला आपण पायपिंगसाठी, गळपट्टीसाठी वापरू शकतो. कपडाही आपला वेस्ट होत नाही. छोटी कटोरी काढून मोठी कटोरी काढताना आपला कपडाही पुरत नाही आणि वेळही जातो. आणि अशा पद्धतीनं ब्लाऊज जर तुम्ही कट केला तर तुमचं ब्लाऊजचं जे उतरणारं शोल्डर आहे ते कधीच उतरणार नाही. ते खूप परफेक्ट माप आहे, त्यामुळे तुमचं शोल्डर जर उतरत असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा तुमचा ब्लाऊज बघा, परफेक्ट येईल. हे आपण आता तसं मार्किंग जसं आहे तसं आपण कट करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. एकदा जरी व्हिडिओ बघितला तर तुमच्या नक्की परफेक्ट असं लक्षात येतं.
आपण 1 इंचचं मुंड्याचं जे आहे ते कटिंग करायचं आहे इथं. तर 1 इंचचा मुंडा आपला कट झालेला आहे. समोरचा पार्ट आहे आपला व्यवस्थित आपला कटिंग झालेला आहे. हे अस्तर आहे, त्याच्यानंतर आपण ब्लाऊजवरती हे कटिंग करणार आहोत. तर ही साईड पट्टी तयार झालेली आहे आपली. तर हा उरलेला कपडा आपण साईडला ठेवूया आणि कटोरी आपण कशी तयार करायची ते बघूया. तर बघा आता आपलं हे कटोरी तयार झालेली आहे. तर आता हे टोक आणि हे टोक एकमेकावरती ठेवायचं आहे आपल्याला आणि बरोबर आलेलं आहे का बघायचं आहे. कमी जास्त असेल तर कट करायचं. बघा इथं तुम्ही 2 इंच घेतल्यामुळे थोडंसं अंतर उरलेलं आहे. 2.5 इंच घेतलं तरी थोडंसं जास्त उरतं, त्यामुळे 2 किंवा 2.5 इंच तिथं खाली घेतलं तरीही चालतं, काही फरक पडत नाही, व्यवस्थित येतं. तर ही आपली अशी कटोरी एकदम छान अशी व्यवस्थित तयार झालेली आहे. तर कटोरी लांबट का दिसत आहे, तर ब्लाऊजची उंची आपली जास्त आहे, त्यामुळे ही अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. तर बघा, तर प्रत्येकाचं उंचीनुसार माप वेगळं वेगळं असतं, कमी जास्त असतं प्रत्येकाचं. आणि हे आपली साईड पट्टी आहे, ही आपली कटोरी आहे. तर व्यवस्थित असं आपलं समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आणि पाठीमागच्या भागाचंही झालेलं आहे. तर आता आपण बाही कटिंग आणि क्रॉसपट्टी कशी तयार करायची ते बघूयात. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं लक्षात येईल. आता आपण अगोदर जो आपला कपडा उरलेला आहे त्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर उरलेल्या कपड्यामध्ये आपण क्रॉसपट्टी जॉईंट देऊनही कट करू शकतो, कारण आपला अस्तरचा ब्लाऊज आहे. क्रॉसपट्टी ही आपल्या साईडनी जाणार आहे, त्यामुळं आपण अगोदर बाहीचं कटिंग करायचं आहे. अस्तरची बाही आहे त्यामुळं मार्जिन जे आहे ते आपण 1/2 इंच मिक्स करणार आहोत. जे आपण मापे दाखवलेली आहे त्याप्रमाणेच तुम्हाला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे तयार झालेलं आहे. तर बघा, इथं आपण आता बाहीची घडी माप टाकण्यासाठी काय केलेलं आहे, अगोदर आपण डबल फोल्ड आपला कपडा होता त्याला 4 फोल्ड असे केलेले आहेत, म्हणजे 4 पदरी आपण हे केलेलं आहे. बंद बाजू 4 फोल्डची बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला ठेवायची, बंद बाजूवरती उंची टाकायची. म्हणजे 4 फोल्ड आहेत, हे 2 आणि हे 2, 4, म्हणजे दोन्ही साईडच्या आपल्या बाही तयार होतात. पेपरवरती आपण डबल फोल्ड करतो आणि कपड्यावरती ठेवतो, पण आता ही डायरेक्ट कपड्यावरती आहे म्हणून 4 फोल्ड आले पाहिजे आणि 4 फोल्डची बंद बाजू आहे. तर उंची टाकायची आहे. तयार उंची आपली 5 आहे आणि 1/2 इंच आपलं मार्जिन आहे, म्हणून 5.5 इंचावरती इथं तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. 1/2 इंच ह्यामध्ये आपण मार्जिन मिक्स केलेलं आहे. तर बघा, आता आपण इथं उंची घेतलेली आहे, तर इथल्याही साईडला आपण उंची घेऊयात, म्हणजे 5.5 इथं पण आपण मार्किंग करायचं आहे बाहीचं. केल्यानंतर आपण हे बॉक्स तयार करू. बॉक्स तयार करायच्या अगोदर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच. इथं 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपली बाही जी आहे ती परफेक्ट बसते. नेहमी बाही कटिंग करताना आपण छातीचा चौथा भाग टाकत असतो, तो तुम्ही टाकायचा आहे. 8.5 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे. आपली 5 इंचाची बाही आहे, त्यामुळे इथं आपण 2.5 इंच कॅप हाईट घ्यायचं आहे. 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, तिथं आपण लगेच 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. इथंही आपण 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत असा व्यवस्थित असा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि दुसरा आकार आपण अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. आणि आता आपण दंडघेर टाकायचा आहे. आपला दंडघेर जो आहे तो 6 इंच आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे. दंडघेर 6 इंच, मार्जिन जे आहे ते 1.5 इंच घ्यायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे. यामध्ये आपण मार्जिन सहित मिक्स केलेलं आहे, म्हणजे 5.5 इंच आहे हे आपलं. हे 1/2 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे.
तर बघा आता आपलं हे बाहीचं कटिंग ही झालेलं आहे, हे आपण कट करून घेऊयात. व्हिडिओ मोठा आहे पण आपलं डायरेक्ट कटिंग आहे, त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. कारण त्यामुळं आपलं जे आहे मापे परफेक्ट आपली आपण कशी टाकायची ते पूर्ण असं झालेलं आहे. आपण आता बाही उकलून घ्यायची आहे. आपण उकलून घेतल्याच्या नंतर जो हा पार्ट आहे तो कट करायचा आहे. आणि असं व्यवस्थित आपण आकार देऊन बाहीचं कटिंग केलेलं आहे. तर बघू शकता बाही आपली व्यवस्थित अशी कटिंग झालेली आहे. आकारही आपले बाहीचे व्यवस्थित आलेले आहेत. अशा पद्धतीचे आकार आले ना तर बाहीमध्ये कुठेही घोळ वगैरे पडत नाही. तर बघा बाहीचंही आपलं व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे. बाहीचं समोरचं पार्ट कटोरी झालेली आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे. तर आता क्रॉसपट्टी किती इंचाची काढायची, तर 10 इंच घ्यायचं. छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जेवढं आहे तेवढीच क्रॉसपट्टीची रुंदी घ्यायची आहे. त्यापेक्षा कमी नाही घ्यायची. जितकं छातीचा चौथा भाग आणि आपण मार्जिन मिक्स केले तेवढंच 10 इंचच घ्यायचं आहे. तर बघा आपला कपडाही पुरतो. 10 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर आपण ही डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे त्यामुळे कपडा पुरतो. छोटी कटोरी मोठी कटोरी काढताना कपडा पुरत नाही. तर आता इकडल्या फिटिंगच्या साईडला आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि आपल्याला इथं 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्याच्याऐवजी आपण इकडच्या साईडला इथून कडे येऊन घेऊया, म्हणजे आपल्याला इकडं आपला कमरपट्टी काढताना कपडा पुरेल. म्हणून आपण एकदम इकडे कडेला 2.5 इंच घेऊयात. 10 इंचावरती मार्किंग करूयात आपण. इथं येईल हे मार्किंग, म्हणजे इकडं आपण कमरपट्टीसाठी कपडा वापरू शकतो. इथं 3 इंच घ्यायचं आहे. हुकलूक पट्टीच्या साईडला आपण 3 इंच घ्यायचं आहे. परत इथं 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि आता क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आपल्याला हे जे आहे ते असं क्रॉस घ्यायचं आहे. इथून आकार द्यायला सुरुवात करायची आणि अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा ही क्रॉसपट्टी ही आपली व्यवस्थित तयार आहे. तर अशाच पद्धतीनं आपण पूर्ण ब्लाऊजची कटिंग केलेली आहे. आणि कमरपट्टी आहे ती तुम्ही 1 इंचाची काढा. हुकलूक पट्टी आहे ती लुकची पट्टी आहे ती 1.5 इंचाची काढा. हुकची पट्टी आहे ती 2 इंचाची काढा. हुकलूकच्या पट्ट्या आहे ते 2-2 इंचाच्या काढल्या तरीही चालतील. अशा पद्धतीनं आणि पायपिंगसाठी 1-1 इंचाची पट्टी काढायची आहे. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून दाखवणार आहे. आता पट्ट्या काढत बसलं तर वेळ खूप जातो, आपला व्हिडिओ मोठा झालेला आहे. त्यासाठी मी इथं पट्ट्या जे आहेत ते तुम्हाला जशा सांगितल्या आहे त्याप्रमाणे कट करून घ्या. अशाच पद्धतीनं मी तुम्हाला 34 साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग दाखवलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.